2 दिवसापूर्वीच अजितदादा पवार यांचं निधन झालं व कालच त्यांचा राग सावरण्याचा कार्यक्रम संपन्न झाला। अशातच अख्खा महाराष्ट्र बघतोय दोन्ही साईडना दोन तयार झालेले दृश्य। राग सावरण्याचा कार्यक्रम नुकताच संपन्न झाला व दुसऱ्या साईड म्हणजेच दुसऱ्या बाजूने जी खुर्ची सध्या त्या पदासाठी रिक्त आहे त्या खुर्चीसाठी चालू असलेली धावपळ जेच अजितदादा पवार यांच्या जागी आता कोण बसणार यासाठी असलेली ही धावपळ। अशातच जे पवार गटाचे नेते आहेत त्यात छगन भुजबळ असेल, धनंजय मुंडे असेल, त्याच्यानंतर पटेल व तटकरे यांनी सतत मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन याबाबत काय काय करता येईल, पुढची रणनीती काय असेल किंवा अजितदादा पवार यांच्या जागी कोणाला बसवू याबाबतची सविस्तर चर्चा व बैठक पार पडत आहे। कालच सावरण्याचा कार्यक्रम हा संपन्न झाला। रात्रीच सुनेत्रा पवार व त्यांची 2 मुलं हे मुंबईकडे रवाना झाले। त्यांचे जे नेते आहेत त्या नेत्यांनी त्यांची भेट घेतली व भेट घेऊन त्यांची चर्चा सुद्धा चालू आहे की समोर सर्वांचे एकमताने अजितदादा पवार यांच्या जागेवर कोणाला बसवायचं। अशातच राष्ट्रवादी पवार शरदचंद्र पवार गट यांचं आणि अजितदादा पवार दोघांचं मिलन व्हावं अशी बहुतांश नेत्याची इच्छा होती, परंतु हे सध्या तरी चित्र आपण जे बघतोय त्याहून असं वाटत नाही की हे दोन्ही पक्ष एकत्र येऊ शकतात। आणि अशातच शरदचंद्र पवार साहेबांना कुठलेही या समोर ज्या गोष्टी घडणार आहेत या पदासाठी, रिक्त पदासाठी यांची कुठलीही माहिती न देता हे जे पवार कुटुंब आहे, अजित पवार दादा कुटुंब हे मुंबईकडे रवाना झालेलं आहे। आणि त्यानंतर सकाळी शरद पवार साहेबांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता त्यांनी उत्तर दिले की मला या सगळ्या घडलेल्या गोष्टीबद्दल माहिती नाही। जो काही अजितदादा पवार यांच्या रिक्त पदाचा निर्णय असेल हा निर्णय सर्वस्वी त्यांचा गट घेईल, परंतु मला याची काहीही कल्पना नाही। तसेच सगळीकडे सध्या चालू असलेली चर्चा ती म्हणजेच सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री पद देण्यात यावं याबाबत त्यांच्या बहुतांश नेत्याचे हे एकमत सुद्धा झालेलं आहे। अशातच शरदचंद्र पवार यांना या घटनेची कुठलीही कल्पना नाही किंवा मला माहिती नाही असं त्यांनी सकाळी पत्रकार परिषदेत सांगितलं किंवा या शपथविधीसाठी आम्ही किंवा आमचं कुटुंब किंवा आमच्या पक्षातील नेता हा कुठलाही हजर राहणार नाही असं सुद्धा त्यांनी सकाळी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितलं। अशातच ज्या अजितदादा पवार यांनी शेवटी आपले काका म्हणजे शरद पवार यांना मोठे पद म्हणजेच आपले काका हे आपल्यासाठी सर्वात मोठे आहे असं संबोधलं, आज त्याच गटाचे हे इतर नेते आपल्या या रिक्त पदासाठी किंवा आपलं नेतृत्व कोण करणार याच्यासाठी धडपडत आहे।